मित्रांनो, एका खेड्यात रामू नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. त्याचं जग म्हणजे त्याची थोडीशी शेती आणि त्याचा जीवाभावाचा सोबती म्हणजे भीमा. भीमा एक कष्टाळू आणि निष्ठावान बैल. रामूच्या आयुष्यात वडील गेल्यानंतर भीमानेच त्याला साथ दिली. शेतात राबणं, माल नेणं आणणं खूप कष्टाळू होता भीमा. रामू आणि भीमा यांचं नातं केवळ माणूस आणि प्राण्याचं नव्हतं, तर ते एका पक्क्या मैत्रीचं नातं होतं. परंतु एका दिवशी रामूच्या मुलीचं लग्न ठरतं. घरात पैशांची खूप अडचण होती. ना सोने, ना पुरेशी शेती, ना कुणाची मदत. सगळा गाव गप्प. कोणीच रामूची मदत करू शकत नव्हतं. पैशाच्या विचारांनी रामूच्या मनात वादळ निर्माण झालं. शेवटी एका रात्री त्याने विचार केला आणि त्याने पक्क ठरवलं की भीमा विकायचा. त्या रात्री तो बैलाच्या गळ्यात हात घालून बसला आणि अश्रू ढाळत म्हणाला, माफ कर रे भीमा, मी एक वडील म्हणून हरलो रे. माझ्याकडे तुला विकण्याशिवाय काहीही पर्याय नाही. दुसऱ्या दिवशी एक श्रीमंत व्यापारी बैल बघायला आणि तो बैलाचा व्यवस्थित निरीक्षण करतो. तो बैलाच्या डोळ्यात पाहतो आणि क्षणभर स्तब्ध होतो. तो बघतो की बैलाच्या डोळ्यात अश्रू येत आहेत आणि शेतकऱ्याला म्हणतो की तू कधी पण माझ्या घरी येऊ शकतोस तुझ्या भीमाला भेटायला. असं म्हणत तो बैल विकत घेतो आणि निघायला सुरुवात करतो. भीमा जाताना पुन्हा पुन्हा मागं वळतो आणि रामूच्या डोळ्यात डोळे घालतो. ते डोळे काही सांगत होते, मी विकलो गेलो पण माझं मन यांच्याच घरात राहील. ते पाहून व्यापाऱ्याचं मन हेलावून जातं. तो थांबतो, बैलाची दोरी खाली टाकतो आणि म्हणतो, रामू, काही नाती विकली जाऊ नयेत आणि काही नाती विकली जातच नाही. भीमा धावत येतो आणि पुन्हा रामूच्या छातीवर डोकं टेकवतो. व्यापारी म्हणतो, मला या बैलाच्या डोळ्यात तुझ्याविषयी खूप प्रेम दिसत आहे आणि तुझ्या पण डोळ्यात त्याच्याविषयी. तुझी अडचण आहे ना, म्हणून तू याला विकत आहेस ना. ठीक आहे, तर मग आज तुझ्या आणि या बैलाच्या मैत्रीला पाहून मी खूप खुश झालो आहे. मी तुझी मदत करणार, काही ताण नको घेऊ. आणि एवढं म्हणून तो व्यापारी लग्नाचा संपूर्ण खर्च त्या शेतकऱ्याला देतो.